सहन होत नाही असा हा उन्हाळा. मार्चची सुरुवात झाली फक्त. दुपारचे 2 वाजले आहेत आणि असं वाटतं की काहीतरी आता शीतलता पाहिजे. ती शीतलता येते बऱ्याच गोष्टींनी. त्यातला एक म्हणजे उसाचा रस, थंडावा देणारा. आणि त्यावेळेलाच एक म्हणजे मोगरा, जो स्वतःच्या वासाने तुम्हाला सुखद अशी सुवासिकता देतो आणि शीतलता देतो. परंतु त्याच्या मागच्या वेदना देखील सुगंधामागच्या वेदना देखील लक्ष घेणं आवश्यक आहे. आयुष्याच्या पायऱ्या अशा आपण जेव्हा चढत जातो, जसजसे आपण वरती पायरीवरती येतो आणि नंतर मग काय होतं, जीवनाचा अखेरचा मार्ग दिसायला लागतो. आपण थकतो, परंतु पोटाकरता काहीतरी करणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच मी बघतो आहे की आपली आतारी आजी आपल्या मोगऱ्याच्या गजऱ्या आणि फुलांच्या विक्री इथं करते आहे. बिचारी काय करते आहे, जगण्याकरता काहीतरी असं मिळवायचा प्रयत्न करते. खूप वाईट वाटतं आणि असं वाटतं की तिला पण काहीतरी सुखद अशी शीतलता आणि सुगंधाच्या आयुष्यामध्ये मिळणं आवश्यक आहे. चला तर मग आपण तिला मदत करूया. परंतु जीवन हे असं आहे, जेवढं ते विस्तीर्ण होतं तेवढं ते सुगंधी असतं. पण काही त्या सुगंधाकरता खूप कष्ट करायला लागतात आणि जीवन हे आपल्याला कधीकधी थोडं दुःखात येतं. लोकांच्या आयुष्यात सुगंध तिने आत्तापर्यंत पसरवला असेल, परंतु आता मात्र ती सुगंध विकते आहे स्वतःच्या छोट्याशा पोटाकरता. आणि हीच आहे जीवनाची आख्यायिका आणि हाच आहे जीवनाचा मोगरा. असं म्हणतात, मोगरा फुलला.